लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुष काही लाभार्थी आढळून आलेले आहेत, काही कारवाई होणार? हो का, मी आपल्याला सांगतो की त्या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील. ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेनी ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कशी सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे. त्याच्यात मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं, काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली. जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय. आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही. जर आलेली असतील तर ही योजना पुरुषांची करता नव्हती. त्यांना मागं जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू. जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला मागे पुढे बघा. कुस्ती संघटनेसंदर्भात तुम्ही उल्लेख केला, काय प्रॉब्लेम, काय तुला प्रॉब्लेम आहे? मला जे मी मगाशी सांगितलं, हो वाद थांबले, मीच तेच सांगितलं बाळा, ते वेगळं काही सांगितलं नाही. कुठल्याही क्रीडा क्षेत्रामध्ये दोन दोन संघटना असा वाद नकोय. एक संघटना असली तर त्याला उद्याच्याला स्पर्धा भरवल्यानंतर ज्यांना कुणाला पारितोषिकं मिळतात त्याच्याबद्दल काही निर्णय सरकारने घेतला असेल तर त्याची अंमलबजावणी करता येते. हे त्याच्या संदर्भातलं आहे. त्याच्यामुळं जर कुणी अशा प्रकारच्या तक्रारी आल्या तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन त्याच्याबद्दलची एक आमची कमिटी आहे, ती कमिटी त्याच्याबद्दलची शहानिशा करते आणि वेळ पडली तर ऑल इंडिया ऑलिम्पिक असोसिएशन जे आहे त्यांना विचारते की तुमच्याशी कोण संलग्न आहे. त्यांनी ज्याला ऑथॉराईज केलेलं असतं त्याला आम्ही इथं आम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा सदस्य करू. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यात मंत्रिमंडळ समावेशासंदर्भात ज्या पद्धतीने काल तुम्ही संकेत दिलेला आहे किंवा तुम्ही ना इतक्या चुकीच्या बातम्या लावता. मी काल मराठी भाषेत, म्हणूनच मला तुमच्याशी बोलायला आवडत नाही, मी काल मराठी भाषेत सांगितलं की कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही कुणी कोर्टात गेलेलं होतं मुंबई हायकोर्टात, तिथं त्यांना क्लीन चिट दिलेली आहे कृषी क्षेत्रामध्ये. इतर बाबतीमध्ये अजून न्यायालयीन आपण जी काही चौकशी करतोय त्या चौकशीचा अहवाल आला नाही. जर उद्याच्याला हे सगळे अहवाल पॉझिटिव्ह आले तर त्याबद्दलचा आम्ही विचार करू असंच मी म्हणलं. ह्याच्यापेक्षा वेगळं काही म्हणलं नाही. मग तरी काय माझी चूक आहे का? त्यामध्ये जर एखादी व्यक्तीला कुणी जबाबदार धरलं आणि चौकशी केल्यानंतर ती व्यक्ती त्यामध्ये दोषी नसेल तर त्यांना संधी दिली पाहिजे असं माझं. मी कुणालाही झापलेलं, एक मिनिट, मी कुणालाही झापलं नाही. उद्या थापा मारू नका, अजिबात नाही. तुम्ही चुकीची बातमी दिली. मी तिथं झापलेलं नाही, मी स्वतःच सांगतोय ना. त्यामध्ये चर्चा करत असताना हे मला एक कळत नाही रे. मी सकाळपासून काम करायचं आणि तुम्ही ह्याला काय अमके केलं बोलला आणि त्याला काय बोलला. मी तुमच्या सगळ्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. मी पण मला संविधानाने काही बोलण्याचा अधिकार दिला. मी पण काही शपथ घेतलेली आणि मी काम करत असतो ते समाजाच्या भल्याकरता काम करत असतो. त्या भागामध्ये सुविधा देण्याच्या करता काम करत असतो. त्या भागात जे लोक नोकरी करतात, चाकरी करतात, व्यवसाय करतात, त्यांना येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याच्या करता वेगवेगळ्या आमच्या डिपार्टमेंट असतात. त्या डिपार्टमेंटच्या लोकांना मी पालकमंत्री म्हणून एकत्र करून ते सगळे प्रश्न मार्गी लागावेत हा प्रयत्न करत असतो. बाकी ह्याच्यात माझा स्वतःचा वेगळा स्वार्थ नसतो. त्याचं उत्तर मी आता दिलंय. तू माझं भाषण ऐक,
ते टेप केलेलं आहे, त्याच्यामध्ये उत्तर दिलं. कोकाटेंशी काय फोन झाला कारण ते देवदर्शनाला गेले होते. असं नाही, अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. त्याच्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये ती वेळ न येऊन देता उलट मोठ्या प्रमाणावर आपल्या या परिसरामध्ये कंपन्या आल्या पाहिजेत. त्यांना ज्या सुविधा आम्ही देणं गरजेचं आहे त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. आमच्या इथल्या त्या क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळालेल्या मुलामुलींना तिथं नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. ही माझी साधी सरळ अपेक्षा आहे आणि त्याकरता मी बोलतोय. बातम्या तर आल्या होत्या की नाही, तुम्ही बातम्या लावल्या की नाही की बाबा असं असं होतंय, मग त्या बातम्याचा आधार घेऊन आम्ही बोलायचं पण नाही का तेही तुम्हाला विचारायचं. वस्तुस्थिती मांडली उलट त्यामुळे ह्याचा सत्कार करेल. माणिकराव ते खरंच ते थांबलं पाहिजे. राजीनाम्याच्या संदर्भात जे आज शनीच्या दर्शनापासून एक मिनिट त्याच्या बरं ठीक आहे. क्रीडा मंत्री आमचे दत्तामाव भरणे, त्यांना भेटा. एक मिनिट घ्या का, आता हे बोलतो ना एवढंच आहे ना, तुला हेच जागा आठवली का ते द्यायची. माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात एक मिनिट, मी माहिती घेईल. ही पद्धत नाही बोलायची, ही पद्धत नाहीये. मी कागद घेईन, मी तपासीन, तू बोलतोय त्याच्यात तथ्य आहे का, आणि त्याच्यातनं जे काही राज्य सरकारचं क्रीडाचं धोरण आहे त्या धोरणामध्ये तू बसत असेल तर 100% तुझं काम होईल. त्या धोरणात बसत नसेल तर तुला कळवण्यात येईल त्या धोरणामध्ये हे बसत नाही. तर चला झालं, मी काही बोललो नाही. तुम्ही सारखं तोच मुद्दा उकाळून हे करताय. मी कालच सांगितलेलं आहे आपल्या सगळ्यांना, तू पण काल ऐकलंय की सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईमध्ये गेल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घे. त्याच्यानंतर राज्याचे प्रमुख यांचा तो सगळा अधिकार असतो, त्यांच्याशी चर्चा करून त्याबद्दलचे पुढच्या गोष्टी काय असेल ते करेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.